नाम द्या. शेवगाव नगर परिषद व सर्व नगरसेवक आरोग्य विभाग आरोग्य सभापती मान श्री सौ दीप्ती कमलेश गांधी यांच्या संकल्पनेतून व आरोग्य विभागाच्या संकल्पनेतून आपण शेवगाव शहरात दर बुधवारी सर्व स्मशानभूमी प्रत्येक दर बुधवारी एक स्मशानभूमी स्वच्छ करणे, निर्जंतुकीकरण करणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, लाईटची व्यवस्था करणे असा एक सामाजिक उपक्रम सामाजिक संस्था सगळे नगरसेवक प्रशासन असं सर्व मिळून एक संयुक्तिक उपक्रम राबवण्याचा आपण संकल्प केला होता. त्याप्रमाणे 2 स्मशानभूमी 15 दिवसापूर्वी 2 स्मशानभूमी आम्ही साफ केल्या. आज इथं मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये आम्ही सर्वजण साफसफाई करण्यासाठी जमलो होतो. आम्ही नगरपालिकेला 23/2 लेखी पत्र दिलं होतं का आम्हाला दर बुधवारी GCP, लेबर, सफाई कर्मचारी, झाडाकरता महिला या सर्व उपलब्ध करून द्याव्या. शिव मॅडमनी हे सर्व कबूल केलं होतं. आज आम्ही इथं कब्रस्तानमध्ये साफसफाई करण्याकरता आलो असता आम्ही सर्व नगरसेवक जमलो, सगळ्यांनी जमलं, पण GCP व अपुरं लेबर दिलं. हा एक सामाजिक उपक्रम आणि चांगला उपक्रम आम्ही शेवगाव शहरात राबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळं आणि शिव मॅडमच्या आडमुठे धोरणामुळं आम्हाला आज कुठली मशिनरी उपलब्ध झाली नाही. सर्व इंजिनियर जाधवर साहेब आमचे आरोग्य विभागाचे इंजिनियर आहेत, त्यांना फोन केले. शिव मॅडमला सगळ्या नगरसेवकांनी आमच्या गटनेत्यांनी सगळ्यांनी फोन केले, पण ते फोन उचलत नाही आहे. म्हणजे एक चांगल्या सामाजिक कामाला कुठेतरी अडथळा निर्माण करायचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. हे काम काय आमच्या कोणा घरचं नाही आहे. आम्ही एक आरोग्य विभागाशी निगडीत असल्यामुळं आणि सर्व नगरसेवक या शेवगाव शहराचं काहीतरी देणं लागतोय म्हणून आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवला. पण प्रशासनाकडून जाणीवपूर्वक आम्हाला याच्यात डॉमिनेट करण्यात येत आहे आणि याची सर्वात मोठी जबाबदारी शेवगाव शहराचे एक प्रमुख म्हणून ही जबाबदारी शिव मॅडमची आहे. त्या एक महिला असल्यामुळं आम्हाला त्यांना जास्त बोलता येत नाही. त्यांच्याशी बोलायला गेल्यानंतर त्या आडावाडा करून बोलतात, म्हणून एक महिला असल्यामुळे आम्हाला काही मर्यादा येतात. पण जर सामाजिक अशा कामाला जर त्या शिव मॅडम जर अडथळा येत असेल तर याच्यानंतर आम्हाला शेवगाव शहरात त्यांचा एक निषेध व्यक्त करतो आणि त्यांना इथून पुढं प्रत्येक गोष्टीत त्यांना संघर्षाचाच सामना करावा लागेल हे या निमित्ताने मी सांगतो. आरोग्य विभागातर्फे त्यांचं पित्त का खवळलं, आम्ही गेल्या महिन्यात एक लेखी निवेदन दिलं होतं का शेवगाव शहरात प्रशासनाच्या काळात झालेल्या आरोग्य विभागावर जो खर्च केला आहे त्या खर्चाचा हिशोब मागितला. त्यानंतर आमचे बांधकाम समितीचे सभापती म्हणजे कैलास तिजोरे यांनी सुद्धा बांधकाम विभागात प्रशासनाच्या काळात झालेल्या खर्चाचा सगळा हिशोब मागितला सगळ्या नगरसेवकांनी मिळून, आणि त्याच्यात फार मोठा गोंधळ झालेला आहे. प्रशासनाच्या काळात त्यांनी मनमानी पद्धतीने बिलं काढून अक्षरशः ही नगरपालिका लुटून नेलेली आहे. आज शेवगाव शहराला 17 दिवसांनी पाणी येतंय, याच्यावर प्रशासनाचा कुठलाच अंकुश नाही. पाणी पुरवठा अभियंता गायब आहेत. शिव मॅडमला पाण्याचं काही घेणं देणं नाही. महिला या नगरसेवकांना फोन करतात, कोणाच्या दारात डुक्कर मेलं कुत्रं मेलं तर त्या भागातल्या नगरसेवकांना फोन करतात. शिव मॅडमला फोन केला तर त्या म्हणतात आम्हाला लेखी पत्र द्या. म्हणजे एक जर कुत्रं मेलं त्याचं लेखी पत्र आम्ही नगरपालिकेला नेऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर त्या यंत्रणा उभी करून आमचं ते कुत्रं उचलून नेत्यान. म्हणजे इतकी बिकट शोकांतिका जर असेल तर आम्ही या शिव मॅडमचा आणि नगरपालिकेचा धिक्कार करतो. याच्या असंच आत्तापर्यंत शेवगाव शहरात आरोग्यावर साधारण आमच्या हिशोबाने म्हणजे फक्त शौचालय शेवगाव शहरात 6 ते 7 शौचालय सगळे टॉयलेट मिळून त्या टॉयलेटवर 21-22 मध्ये फक्त 95 लाख रुपये या शौचालयावर PM ब्लॉक बसवणे व दुरुस्ती करणे या कामावर काढलेत फक्त एका वर्षात. या 4 वर्षाचा हिशोब पाहिला तर साधारण 3 ते 4 कोटी रुपये या शौचालयावर खर्च केले. जर हे 4 कोटी रुपयाचे शौचालय जर बांधले असते तर शेवगाव शहरात अत्याधुनिक शौचालय निर्माण झाले असते. आज बी आमचं आव्हान आहे सगळ्यांना, शेवगावच्या नागरिकांना, का तुम्ही जागे व्हा. स्वच्छतेच्या मोहिमेत आम्ही सगळ्यांना आव्हान केलं का तुम्ही सहभागी व्हा याच्यात. पण जर प्रशासन असं आडमुठे धोरण घेणार असलं तर शेवगाव शहराचा विकास कधीही होऊ शकत नाही. जर प्रशासनाचं आडमुठे धोरण असेल तर आम्ही 24च्या 24 नगरसेवक आम्ही सगळ्यांनी संकल्प केला शेवगाव शहराचा विकास झाला पाहिजे. आम्ही विचारलं त्यांना का मॅडम तुम्ही का देत नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही यांना सांगा, तुम्ही त्यांना सांगा. काय जर शिव मॅडमनी पुढच्या बुधवारपासून जर आम्हाला लेबर आणि हे उपलब्ध करून नाही दिलं तर शिव मॅडमला संघर्षाला आम्ही रस्त्यावर उतरून हा संघर्ष नागरिक जागृती करून तीव्र करू. नगर परिषद प्रशासन आणि यांचा निषेध करतो. आणि सगळ्यात मोठं जाधवर साहेब फोन सकाळपासून बंद करून बसलेत. म्हणजे तुम्ही केडरचे अधिकारी फक्त पगार घ्यायला इथं बसलेले आहेत का? शेवगाव नगरपालिका तुम्ही लुटून खाता सगळेजण आणि त्याचं उत्तर द्यायची जबाबदारी तुमची नाही. कब्रस्तान में यहाँ पर शेवगाव शहर के सभी नगर सेवक के साथ यहाँ पर आना हुआ. कल ही मुझे आरोग्य विभाग के सभापति कमलेश भाई गांधी का फ़ोन आया था कि बुध के दिन सुबह 9 बजे अपने सैयद सना कब्रस्तान की सफाई के ताल्लुक़ से सब मेंबरान पहुंच रहे हैं और नगर पालिका की तरफ से सफाई का प्रोग्राम रखा गया है. बहुत खुशी हुई. उसके बाद और भी दीगर मेंबरान के फ़ोन आए. ऐसा लगा कि कई दिनों से ये प्रोग्राम चल रहा है. पहले हमारे बिरादरान वतन हिंदू भाई की शमशान भूमि की सफाई हुई और उसके बाद अब सैयद सना कब्रस्तान का नंबर आया. इस तरीक़े का काम जो है तो हमारे शेवगाव शहर की तारीख़ में मैं समझता हूँ नगर पालिका के ज़िम्मेदारों की तरफ से पहली मरतबा होने जा रहा है. इसलिए हम पूरे तमाम ही मज़हब के लोग और पूरे शेवगाव वाले बहुत खुश थे
मैं कल से तैयारी में था कि सुबह 9 बजे ही मैं फ़ौरन जो है तो यहाँ पर पहुँच जाऊँ। यहाँ आने के बाद मालूम ये पड़ा कि भाई कब्रिस्तान की सफाई के लिए जो चीज़ें लगती है उन सारी चीज़ों के देने की जिम्मेदारी जो नगर पालिका की जिम्मेदार है उनके तरफ होती है। ये मेंबरान ने बार बार फ़ोन लगाने के बावजूद वो सारी सहूलियात जीसीपी है, ट्रैक्टर है, इस तरीके से लेबर लोग है, इनको जो है तो मुहैया नहीं कराया गया, इनको भेजा नहीं गया और इनका इंतज़ाम जो है तो पूरा नहीं किया गया। इसके जो जिम्मेदार दूसरे हैं, कोई फ़ोन बंद करके बैठा है, कोई किसी किस्म का मामला कर रहा है। देखिए धार्मिक स्थल चाहे कब्रिस्तान हो, मस्जिद हो, दरगाह हो, शमशान भूमि हो, सियासत को गेट के बाहर रखकर सारा काम किए जाते हैं। ये आने वाले जितने भी लोग हैं ये सिर्फ इंसानियत के और जो है तो एक इंसान होने के नाते जो है तो यहाँ पर आकर ये सारा काम कर रहे हैं। इसलिए जो भी लोग इसमें किसी किस्म का मामला अगर कर रहे हैं उनको भी चाहिए कि ये जगह राजकारण और सियासत से बाहर की जगह होती है। यहाँ पर हम सबको आना है। हर जगह ये जो जगह है शमशान भूमि है, कब्रिस्तान है, यहाँ पर सारी चीज़ें ख़त्म हो जाती है। मेरा अपना ओहदा, मेरा अपना पद, मेरा अपना माल, ये सारी चीज़ें ख़त्म हो जाती है जब 4 लोगों के कंधे पर यहाँ पर आकर जो है तो सोना पड़ता है। हमारे पूर्वज, हमारे बड़े यहाँ पर आराम कर रहे हैं। शमशान भूमि में हमारे कितने बड़े बड़े जो है तो क्या गुजरे हैं। ऐसी जगहों पर हमारी जिम्मेदारी होती है कि हम ये सारी चीज़ें एक तरफ रखकर जब भी ऐसे मौके आए, सफाई का ऐसा मामला आए, सब मिलजुल कर जो है तो इस काम को करें। आज बड़ी तकलीफ हुई ये बात सुनकर, जिम्मेदारों ने बताया, मेंबरों ने बताया कि इस किस्म का मामला नगर पालिका के अफसरान और जिम्मेदार लोग कर रहे हैं, ये बहुत गलत है। मेरी गुजारिश है पूरे मुस्लिम समाज की तरफ से, बल्कि पूरे शेगो वालों की तरफ से कि अगर ऐसा मामला हमारे नगर पालिका के जिम्मेदारों की तरफ से होता होगा और काम करने वालों के लिए अगर कोई तकलीफ का मामला होता होगा, ये बहुत गलत है। इस मामले में पूरे शेगो वालों की जो है तो आपको इस मामले में मुखालिफत बर्दाश्त करना पड़ेगी। आप जो है तो जिम्मेदार है और जिम्मेदारी आपको समझती है। आपकी जिम्मेदारी है कि जब भी जहाँ भी जो है तो ये मामला पेश आए, इनकी तरफ से फ़ोन आए, आप सारी चीज़ें दें। मुझे उम्मीद है कि सैयद सना कब्रिस्तान के लिए ये लोग हिम्मत नहीं हारेंगे। हम पूरे इनके साथ हैं। अगर जो है तो किसी वजह से नगर पालिका जिद पर भी रही तो हम जो है तो ये आह्वान देते हैं। अब मैं पूरे जो है तो समाज की और पूरे शेगो वालों से दरख्वास्त करता हूं कि हम अपने तौर पर पैसे जमा करेंगे, हम अपने तौर पर जो है तो गाड़ी का इंतजाम करेंगे, अपने तौर पर जिसे भी लाएंगे, लेकिन इस काम को नहीं रुकने देंगे। शेगो शहर की जो है तो ये एक इत्तला और ये खबर और ये बात पूरे हिंदुस्तान में पहुंचेंगी कि ये हमारे शहर के अंदर अल्हम्दुलिल्लाह इस तरीके से जो है तो एकता के साथ ये सारे काम किए जाते हैं। इतना कहकर मैं अपनी बात खत्म करता हूँ। शेवगाव शहरातील सर्व नगरसेवकांनी अतिशय उत्तम असा उपक्रम या शेवगाव शहरामध्ये राबवलेला आहे, परंतु या उपक्रमाला अतिशय खीळ येथील जे शिव मॅडम आहेत, घाडगे मॅडम यांनी खीळ घातलेली आहे। वास्तविक पाहता त्यांनी असा चंग सर्व नगरसेवकांनी असा निर्णय घेतला की दर बुधवारी शेवगाव शहरातील सर्व स्मशानभूमी हे स्वच्छ करायच्या। इतका छान निर्णय हा सर्व नागरिकांना आवडलेला आहे, परंतु सीओ मॅडम हे मनमानी कारभार करतात। सर्वप्रथम त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण या अगोदर सुद्धा 2 स्मशानभूमीचं काम झालं, परंतु तेथे लेबर कमी, वेळेवर जेसीपी नाही, ट्रॅक्टर नाही, अशा अनेक समस्या त्यांनी स्वतःनी निर्माण केल्या। त्याच्यामुळं आज या ठिकाणी मी सर्व नगरसेवकाच्या वतीने तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगू इच्छितो की मॅडम, आपण एक या ठिकाणी सीओ म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। आपण इथे मनमानी करू नये आणि जे नगरसेवक कामं करतात त्यांना कोणत्याही कामामध्ये अडथळा निर्माण करू नये, अन्यथा आम्ही सर्व या ठिकाणी शेवगाव बंदचा नारा देऊ आणि तुमची इथून बदली करू। या खरं तर गेल्या काही दिवसापासून शेवगाव शहरामध्ये नगर परिषद आरोग्य विभाग व आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी आमच्यासारखे काही सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व जातीच्या लोकांच्या माध्यमातून खरं तर शेवगाव शहरातील ज्या काही स्मशानभूमी आहेत, खरं तर या स्वच्छतेचं काम या ठिकाणी सुरू आहे। स्मशानभूमी स्वच्छता करणं खरं तर हा आपला एक सांस्कृतिक सुद्धा उपक्रम आहे आणि धार्मिक सुद्धा उपक्रम आहे। त्याच्याशी सर्व गावकऱ्यांची एक श्रद्धा निगडीत असते, परंतु आज ही श्रद्धाच दुखवण्याचं काम कुठेतरी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं आहे। खरं तर गेल्या 5-6 वर्षापासून
शेवगाव शहरामध्ये प्रशासकीय राज या ठिकाणी होतं. या प्रशासकीय राज्यामध्ये कुठलंही काम या ठिकाणी शेवगाव शहरामध्ये होऊ शकलेलं नाहीये. फक्त या ठिकाणी शेवगावचा मलिदा खायचं काम कुठेतरी या पालिका प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं असेल. त्या ठिकाणी वृक्ष असेल, त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असतील, त्या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम असेल, गटरीचं बांधकाम असेल, या सर्वांच्या माध्यमातून फक्त शेवगावची नगर परिषद लुटण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून झालंय. खरं तर आज या ठिकाणी स्मशानभूमी स्वच्छ करत असताना प्रत्येक ठिकाणी बुधवारी लेबर पुरवावं असं स्वतः लेखी अर्ज आमच्या शेवगावच्या आरोग्य समितीच्या सभापती सौ दीप्ती कमलेश गांधी यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं. आणि या ठिकाणी प्रत्येक सुविधा या ठिकाणी खरं तर 1 तासाचं काम होतं. रोज दर बुधवारी फक्त 1 तास हे लेबर लागणार होतं. परंतु नगरपालिका प्रशासनाने कुठतरी या ठिकाणी त्यांना कुठतरी या ठिकाणी या नगरसेवकांचा असेल, कुठतरी आरोग्य समितीचा असेल किंवा एखाद्या गटाचा असेल, कुठतरी काम चांगलं होतंय हे पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये कावीळ उतरण्यासारखे झालेलं आहे. आणि एक फक्त हेतुपुरस्सर कुठतरी यांचं काम चांगलं होऊ नये हा विचार ठेवून पालिका प्रशासन या ठिकाणी काम करतंय. खरं तर या सगळ्याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय. खरं तर आताच मौलाना साहेबांनी जे सांगितलं की पालिका प्रशासनाने कुठलंही काम करू अथवा न करू, परंतु आम्ही सर्व नागरिक सामाजिक कार्यकर्ते काम या ठिकाणी कुठल्याही पद्धतीत थांबू देणार नाही. शेवगावचा विकास जो आम्ही आमच्या खांद्यावर घेतलाय, लोकांनी या ठिकाणी नगरसेवकाला असेल, महिला नगरसेवकांना असेल, या ठिकाणी निवडून शेवगावचं काम करण्यासाठी दिलेलं आहे. आणि आम्ही देखील ठोस या ठिकाणी नागरिकांना वचन दिलेलं आहे की या ठिकाणी आम्ही शेवगावचं विकासाचं काम करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही कुठलंही राजकारण करण्यासाठी आलेलो नाहीये. खरं तर 100% समाजकारण हाच आमचा या ठिकाणी उद्देश आहे, राजकारण नाहीये. त्यामुळे प्रत्येक समाजातला सगळ्या धर्माला बरोबर घेऊन शेवगावचा विकास करण्यासाठी आम्हाला जे काही आमच्या पद्धतीने करता येणार ते आम्ही या ठिकाणी करणार. वेळ प्रसंगी शेवगाव शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने संघर्ष करण्याची पाळी आली तरी सर्व शेवकर एकजूट होऊन आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. आज पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी झाडांच्या ज्या कॅरी बॅग आहेत या ठिकाणी अशाच पडलेल्या आहेत. या ठिकाणी या स्मशानभूमीच्या माध्यमातून या ठिकाणी बॉर्डरला झाडं लावण्याचं काम केलंय, परंतु कुठल्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी दिलेलं नाहीये. शेवगाव शहरामध्ये खरं तर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच वृक्ष लागवड या ठिकाणी करून घेतली आणि जवळजवळ माझ्या माहितीनुसार 95,55,000चं बिल या ठिकाणी त्या ठेकेदाराला या ठिकाणी काढून दिलेलं आहे. खरं तर या ठिकाणी रोप पडले या ठिकाणी रोप या ठिकाणी पडले आहेत, परंतु कुठले रोप या ठिकाणी लागले गेले नाहीत. या ठिकाणी पालिका प्रशासनाने आजही जागा व्हावं, सर्व सामाजिक कार्यकर्ते नगरसेवकांना बरोबर घेऊन शेवगावचा विकास कसा करता येईल यासाठी हे काम खरं तर करणं गरजेचं आहे. कुठलंही राजकारण करून हे काम करणं गरजेचं नाही. आपण काम करतोय तर या ठिकाणी काहीतरी शेवगावांचं देणं लागतोय, या माध्यमातून काम केलं पाहिजे. खरं तर जे खुर्चीवर फॅन खाली बसणारे अधिकारी आहेत खरं तर लाखोचा पगार घेतात आणि आमच्या शेवगाव प्रशासनाचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत, जे स्वतःचा हात गटरीमध्ये घालून गटर साफ करतात, या ठिकाणचे लोकांचा कचरा उचलतात, या ठिकाणी झाडझूड करतात, खरं तर अशा लोकांना 3-3 महिने झाले पगार या ठिकाणी होत नाहीये. खरं तर काही स्वच्छता कर्मचारी होते, नगरपालिकेचे माजी कर्मचारी आहेत, जे जवळजवळ 40-50 कर्मचारी आहेत, यांचा त्या ठिकाणचा प्रॉव्हिडंट फंड जो होता, जो त्यांचा भविष्य निर्वाह निधी आहे, तो आजही त्यांना मिळालेला नाहीये. खरं तर असं जर काम होत असेल तर या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सुद्धा नगर परिषद कर्मचाऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय या ठिकाणी पालिका प्रशासन ठेवणार नाही. आज शेवगावचं जर पाहिलं तर गेल्या 15 महिन्यांपासून पाण्याचा जर रंग पाहिला तर अतिशय घाण, दुर्गंधयुक्त आणि पिवळं पाणी या ठिकाणी शेवगावकरांना मिळतंय. त्याच्यासाठी ना खरं तर प्रशासनाने योग्य काम केलं पाहिजे, परंतु काम न करता फक्त द्वेषाचे कावीळ डोळ्यामध्ये ठेवून जर असं होणार असेल तर याचा शेवगावकर म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्व निषेध व्यक्त करतो. भविष्यात शेवगावनी सुधारावं आणि नगरपालिका प्रशासन योग्य कारभार करावा अशीच मी त्यांना या ठिकाणी आवाहन या ठिकाणी करतो. हमारी बहन गांधी थे, इन्होंने नगर पालिका को एक सब नगर सेवक मिलके सर्व धर्म के, सब जाति धर्म के स्मशान भूमि को साफ सफाई करने का एक अच्छा काम उन्होंने हाथ में लिया था और उसको एक 15 दिन से वो काम चालू भी है. लेकिन पालिका की तरफ से, प्रशासन की तरफ से जो यंत्रणा मिलनी चाहिए ये काम के लिए, फिर उसके लिए कर्मचारी रहेंगे, मशीन रहेंगे, ये सब चीज़ें मिलती नहीं. और वही आज बूथ का आज सुबह में 9 बजे जो मुस्लिम कब्रिस्तान के अंदर वही कार्यक्रम रखा गया था. हम सब यहाँ पे है, यहाँ के कुछ जिम्मेदार भी है कब्रिस्तान के, जिसको ये सब मालूम है कब्रिस्तान की हालत क्या है, ये पत्रकारों को मालूम है, गाँव वालों को मालूम है. ये साफ़ सफाई करने के लिए जैसे आज सुबह में हम आए तो यह सब हम नगर सेवक आए, पालिका की तरफ से कोई भी यंत्रणा यहाँ पे पहुँची नहीं, कर्मचारी पूरी तरह से पहुँचे नहीं. ये सब प्रशासन का एक कमज़ोर काम है
और जो काम करने वाले लोग हैं उनको काम करने को सपोर्ट नहीं करते। लेकिन इंशाल्लाह जैसे मौलाना ने बोले, हमारे डॉक्टर साहब ने बोले कि भाई ये काम अगर पालिका अगर उनकी यंत्रणा नहीं देते हुए करती है तो हम खासगी, हम खुद शेवगांव वाले सब मिलके, सब धर्म के, सब जाति के स्मशान भूमि को साफ करेंगे। जो चंग उन्होंने लिया है इंशाल्लाह उसको पूरा करने की कोशिश करेंगे।